आता हे जे तुम्ही दंड वगैरे व्यवस्थित जर तासून घेतला, आळी केली तर झाडांना व्यवस्थित पोषक तत्व भेटायला तुम्ही जे टाकतात. आता हे झाड लहान काय येतं, तुम्ही हे झाड गेलेले नंतर लावली का? हो, ते झाड मोठे नाही संगच लावले होते पण ते काय थोडं बारीक मोठे झाले. आपण जे पीक व्यवस्थापन करतो त्यात गडबड झाल्यावर असे प्रकार होतात. म्हणजे आता बघा हे हा प्रकार, हे बघा हा प्रकार झाला तुमच्या झाडांना. हे जे हे 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 टिपके 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 असं जे आलंय हे हिरवटपणा आहे, परंतु ह्याला जे असं होतंय आणि नंतर ते जळतंय, आणखी ह्याला टाइम आहे तरी पण. मग ह्याला काय कमी, पोटॅश, मॅग्नेशियम आणि नायट्रोजन. हे मी तुम्हाला जसं जसं म्हणजे झाडाची जेवढी भूक आहे, म्हणजे जे मोठं झाड आहे त्याची मोठी भूक असते, छोटं झाड आहे त्याची जरा कमी भूक असते, तुम्हाला व्यवस्थित प्रमाणात लिहून देते, त्या प्रमाणे टाकायचं. ओके मॅडम. कसं टाकणार, जसं तुम्ही सांगता बांगडी सारखं सर्कल करून ठीक ढिगारा आहे. घालायचा नाही. ओके. ह्याच झाडाला नाही तर प्रत्येक पिकासाठी सर्कल टाईप केलं ना तुम्ही तर त्याला व्यवस्थित पोहोचतं ते, त्याचे साईड इफेक्ट झाडावरती होत नाहीत. डन. ओके.